हॅलो स्टुडंट्स, आज आपण मी चित्रकार कसा झालो, लेखक ल म कडू हे या पाठाचे लेखक आहेत. त्यांचा पाठ पाहणार आहोत. ल म कडू यांनी आपले लहानपणीचे काही अनुभव आपल्याला या पाठात सांगितले आहेत आणि ते आता आपल्याला पाहायचे आहेत. पहिला परिच्छेद. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं तेच तुम्हाला सांगणार आहे. जब लेखक हमारी तरह छोटे थे, आपकी तरह जब छोटे थे, तब उन्होंने बचपन में क्या क्या एक्सपीरियंस किया वो आज हमें यहाँ इस पाठ में बताने वाले हैं. प्रथम निसर्ग. निसर्ग मीन्स नेचर, प्रकृती. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. आपण निसर्गाला काय करायचं, विसरायचं नाही आहे, भूलना नहीं है नेचर को. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्याला फायद्याचं आहे. उसके साथ चलना, प्रकृति के साथ चलने से हमें क्या होगा, फायदा होगा. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. ये जो नेचर है वो ही हमें बड़ा करता है और वही हमारा पालन पोषण करता है आणि आपल्याला काय शिकवतो, नाना कला मीन्स बहुत से आर्ट हमें नेचर सिखाता है. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसुकच सापडतील. धुंडाळत म्हणजे शोधत. निसर्गामध्ये काही ना काही तुम्ही शोधत राहा म्हणजे तुम्हाला सर्जनाच्या वाटा, काहीतरी क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये नक्कीच येईल. आता म्हणजे आपण जर निसर्गाच्या सानिध्यात राहिलो तर आपण काय होऊ, क्रिएटिव्ह. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. अब लेखक हमें उनकी स्टोरी बता रहे हैं. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. उनका जो प्राथमिक शिक्षण मीन्स प्राइमरी जो एजुकेशन था वो एक छोटे से गांव में हुआ है. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. उनका जो गांव था कैसा था, बहुत निसर्गरम्य, बहुत ही खूबसूरत था और नेचर से भरा हुआ था और सुसंस्कृत, सब बहुत ही अच्छा और वेल एजुकेटेड. घनदाट जंगल, वहाँ पे क्या था, बहुत जंगल्स भी थे. दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. क्या क्या था वहाँ पे, नदी थी, डोंगर थे, हिरवी रानं होती आणि अशा प्रकारे इस प्रकार वहाँ पे क्या था, एकदम आनंद ही था. अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. और अगर माहौल होगा और हम लोग अगर क्रिएटिव, सर्जनशीलता का मैंने पहले ही आप लोगों को क्या बताया है, मीनिंग क्रिएटिवनेस. अगर ऐसा माहौल रहेगा तो हम लोग ज़रूर क्या बनेंगे, क्रिएटिव. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार. उनका एक फ्रेंड भी था. दोनों को लगता था की आपण काय काढावं, चित्र म्हणजे पेंटिंग, पण काय करणार. आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. उनके पास क्या नहीं था, साधनं म्हणजे इन्स्ट्रुमेंट. त्यांच्याकडे काहीच इन्स्ट्रुमेंट नव्हते. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. उनके पास पेंसिल नहीं थी, रंग, कलर्स नहीं थे, ब्रश और कुछ भी, साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एकच पेन्सिल. स्टडी करने के लिए उनके पास एक ही बुक था और लिखने के लिए खाली एक ही पेन्सिल. तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. और अगर वो टूट गई, टुकड़े झाले तो वो उनको संभाल के यूज़ करनी पड़ती थी. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती क्योंकि दूसरी जल्दी नहीं मिलती थी. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबिंब काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. और दूसरा एक टेंशन था कि जो हम लोग ड्राइंग्स मतलब वो निकालते थे वो किसी को भी पसंद नहीं था. ये ड्राइंग्स निकालना ना मास्तरांना, मतलब ना टीचर्स को पसंद था और ना घर वालों को. सगळा काय वाटायचा त्यांना, वात्रटपणा म्हणजे चावटपणा. हे बघा मुलांनो, या 2 पॅरेग्राफचे जे शब्दार्थ आहेत ते आपण
खाली इकडे बघू शकतो. नाना म्हणजे विविध, कला कौशल्य, धुंडाळत म्हणजे शोधत, सर्जन निर्माणक्षम, आपसूक आपोआप अपने आप, नवल आश्चर्य, धास्ती किंवा दरारा, अवघा म्हणजे सगळा, अडचण अडथळा, साधन सामग्री, वात्रटपणा म्हणजे चावटपणा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाक्यप्रचारही पाहायला मिळतोय. उफाळून येणे म्हणजे मनातील भावनांचा उद्रेक होणे, मतलब जो हमारे मन की जो दबी हुई इच्छा है वो अचानक से जागना. आता आपण नेक्स्ट पॅरेग्राफ पाहूया. परिच्छेद 2. वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. वैशाख महीना म्हणजे इंग्लिश में उसको हम लोग बोलेंगे मई का महीना. उसका ऊन म्हणजे तब इतनी गर्मी होती है, आप सभी को पता है कि मई महीने में कितनी गर्मी होती है. तो वहाँ पे जो गांव के जो सारे बच्चे हैं नदीच्या डोहात जाऊन काय करायचे, पडायचे. मतलब नदी में जाते थे गर्मी से बचने के लिए, नदी में तैरने. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं. और अगर थंड लगने लगी तो पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठ मीन्स किनारा. वापस वो किनारे पे आते थे धूप खाने के लिए. काठा लगत खूप खडक होते और उस किनारे पे क्या थे, बहुत बड़े बड़े पत्थर. खडक मीन्स पत्थर. पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत सपाट झालेले, लांब रुंद पसरलेले. जो पानी में रह रहे के वो कैसे बन गए थे, गुळगुळीत, मतलब एकदम गोलमटोल, सपाट चपटे आणि लांब रुंद झाले होते. आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. और उस पत्थर को ही उन्होंने क्या बनाया, उन बच्चों ने अपना कॅनव्हास. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती, पण कशानं काढणार. ये जो पत्थर थे बड़े बड़े, इनके ऊपर ही अब ये लोग ड्राइंग करने का सोच रहे थे, लेकिन कैसे निकालेंगे, ये क्वेश्चन था. तोही मार्ग सापडला. और उनको काय मिळाला, मार्ग म्हणजे आयडिया. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो. उनके उस साइड पे तांबूस रंगाचा एक कलर का नाम है तांबूस. मुरूम म्हणजे मातीचा कलर असतो. शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. और येलो कलर के क्या पत्थर भी मिलते हैं. ते दगड आपटले की त्याची पिवळी पिवळी फक्की पड़ते. और वो जो पत्थर है उनको अगर हम लोग आपटले म्हणजे ठोकलं की त्याची पिवळी पिवळी फक्की म्हणजे पावडर पडते. अगदी पिठासारखी असते, एकदम आटे की तरह. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. और उस आटे में, उस पाउडर में हम लोग अगर पानी डालेंगे तो कौन सा कलर हो जाएगा, येलो कलर. मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. वो जो मट्टी का जो उन्होंने कलर बनाया था वो उसको ओला करून म्हणजे पानी से भिगो लिया आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. और उन्होंने उस पत्थर पे ड्राइंग करना शुरू कर दिया. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. क्या निकालू क्या नहीं उनको समझ में नहीं आ रहा था. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. गुडघ्या म्हणजे घुटना. घुटने के ऊपर वो लोग बैठ के क्या करते थे, ड्राइंग करने लगे. रेषा काढत हातभर पुढं सरकल्यावर मागं वळून पाहावं तर रेषा वाळून लाल जर्द झालेल्या असायच्या. और फिर वो क्या करने लगे, इस प्रकार से ड्राइंग कहाँ पे करने लगे, पत्थर के ऊपर. और फिर बाद में वो सूख के क्या होते थे, लाल जर्द, एकदम रेड कलर आ जाता था. आणखी सुरसुरी यायची. तब उनको बहुत मज़ा आता था ये देख के. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्टं गेलेली लक्षातच यायची नाहीत. और वो इस प्रकार वो ड्राइंग करने में ये हो गए, मग्न हो गए कि उनके जो घुटने की जो छिलके हैं वो निकल रहे, ये उनको पता ही नहीं चलता था. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. फिर इस प्रकार उन्होंने अपना पेंटिंग शुरू किया. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार.
कुछ दिनों बाद उनको लगा की इसमें अभी कलर भरना चाहिए, लेकिन वो कहाँ से लाए। या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते। काटेसावर, ये देखिए यहाँ पे आपको एक पेड़ दिख रहा है जिसका नाम है काटेसावर। इसके फ्लावर्स कैसे हैं, रेड कलर के हैं। तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो। और इस फूल में जो पराग होते हैं, छोटे कण होते हैं, उसको क्या करना है, उसको अगर पानी में हम लोग क्रश करेंगे तो हम लोग को कौन सा कलर मिलेगा, जांभळा रंग। शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात। यहाँ पे जो फूल दिख रहा है इसका नाम है शेंद्री। शेंद्री का ये जो बीज है, इसमें से शेंद्रीच्या बोंडातील बी, हे जे बी आहे ह्याच्यापासून काय मिळतो आपल्याला, भगवा कलर, भगवा रंग आपण तयार करू शकतो। काही पानांचा हिरवा केला और जो पत्ते होते उनसे उन्होंने ग्रीन कलर बनाया। चुन्याचा पांढरा, जो चूना होता है उससे व्हाइट कलर। कुंकुवाचा लाल, कुमकुम होता है उससे रेड कलर। आणि दगडाचा पिवळा होताच। और जो पत्थर से उन्होंने पहले ही येलो बनाया था। बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा। ये देख सकते हैं आप, यहाँ पे ये लोग बांबूची कोवळी काडी घेऊन काय केलं आहे, त्यांनी त्याचा ब्रश तयार केला आहे। कशासाठी, पेंटिंग करण्यासाठी। तहान भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो। इस प्रकार वो सब कुछ छोड़ के वो पेंटिंग करते बैठते थे। नज़र जाइल तिथपर्यंत चित्र। और इतने सारे उन्होंने उस पत्थरों पे चित्र निकाले थे, पेंटिंग किए थे कि जहाँ देखो वहाँ पे क्या दिखता था, चित्र। थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी वाहायला लागायची आणि आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची। कुछ दिनों बाद क्या हुआ, बारिश आने लगी और फिर वो जो पेंटिंग थे लेखक ने निकाले हुए, वो सारे क्या हो गए, बह गए पानी में। अब इसमें ये जो पैराग्राफ है इसके भी हम लोग कुछ शब्दार्थ मीनिंग्स देख सकते हैं। खडक मीन्स मोठे दगड, गारवा म्हणजे थंडी, मनसोक्त मनाप्रमाणे, डोह म्हणजे नदीच्या पात्रातील खोलगट भाग, तांबूस मतलब मैंने बोला था आपको कलर का नाम है रेड कलर जैसे ही होता है। फक्की मीन्स पाउडर, मुरुमाचा खड़ा, छोटा लाल दगड़, एकदम छोटा लाल पत्थर होता है, उससे कलर बनाया था उन्होंने। इसमें भी कुछ वाक्य प्रचार है। गडप होने मीन्स गायब होने, मतलब गायब हो जाना। तहान भूक हरपणे, स्वतःला विसरून कामात मग्न होणे, मतलब सब कुछ भूल के काम करना। आता परिच्छेद 3, मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे। जो भी लेखक हमें बता रहे हैं ये क्या है, सब एक एग्जाम्पल। निसर्ग किती परीने आपल्याला देत असतो ते लक्षात येईल। मतलब हम लोग निसर्ग, जो नेचर है उससे क्या क्या हमें मिल सकता है ये हमारे ध्यान में आ रहा है। मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही। मतलब हमारे पास कुछ नहीं है इसलिए हम कुछ ना करें, ऐसा हमें नहीं करना चाहिए। तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते। अगर हमारे पास इच्छा है, अगर हमारे पास तीव्र इच्छा है, डेस्पिरेशन है, तो हम लोग जो हमारे पास अवेलेबल है उससे भी हम लोग साधना कर सकते हैं। आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहतच असायची। आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महीना उजाडायचा। मतलब बारिश जाने में और फिर से उनको वो ड्राइंग करने में क्या होने लगा, बहुत टाइम जाने वाला था। इसीलिए उन्होंने तोवर काय करायचं त्यातून आम्हाला मातीचा नाद लागला। और अभी बारिश लग गई थी और अभी हम लोग क्या करेंगे, क्योंकि ड्राइंग तो नहीं निकाल सकते, तो अब हम लोग क्या करें। तो उसमें उन लोग को क्या हुआ, मातीचा नाद, मिट्टी का शौक लग गया। लाल भडक मौशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची। लाल भडक मतलब बहुत मिट्टी जो थी कैसी थी, लाल, और वो कैसे लगती थी, लोणी की तरह लगती थी। मूर्ती कराव्यात असं ठरलं पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे। मूर्ति, अब उन्होंने क्या सोच लिया कि क्या करना है, हमें मूर्ति बनानी है।
लेकिन ये जो खेल था मट्टी से खेलने वाला, वो भी उनको कैसे करना पड़ता था, लपून छपून, क्योंकि सारे लोग उनको देखते थे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळ. कभी वो लोग कहाँ करते थे, गोठा, मतलब जहाँ पे जानवर बांधते उसको बोलते गोठा, उसके पीछे, नहीं तो गाव का जो मंदिर है वहाँ पे जो एक झाड है, बकुळीचं झाड, त्याच्या खाली आमचा उद्योग चालायचा. और उनका ये मूर्ति बनाने का काम चालू हो गया. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. अब वो मूर्ति बना के सुखाने के लिए रख दिया करते थे. लेकिन थोड़ी देर बाद क्या होता था, वो मूर्ति ढासळायची मीन्स टूट जाती थी, हिरमोड व्हायचा, और फिर उनका मूड ऑफ हो जाता था, नाराज हो जाते थे वो लोग. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. और इसलिए इसके ऊपर उनको क्या चाहिए था, काहीतरी उपाय. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. थोड़े समय बाद उनके ध्यान में आया कि गाईचं शेण जसं असतं, गाईचं शेण मीन्स कावडंग जैसे होता है, जब वो ते जसं ओलं असतं तसं ते वाळल्यावरही राहतं, आणि वो सूखने के बाद भी वैसा ही रहता है. क्या, कावडंग, त्याला तडे जात नाहीत, उसको क्या होता नहीं है, क्रैक्स होता नहीं है. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. अब उन्होंने क्या किया, वो जो कावडंग था उसको मट्टी के साथ मिक्स कर दिया. आता मूर्ति थोड़ा टिकायला लागल्या. और अब जो मूर्ति थी वो ज़्यादा क्रैक नहीं हो रही थी, अभी थोड़ी अच्छी लग रही थी. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढपल्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. लेकिन थोड़े दिनों बाद जैसे जैसे दिन बीतते गए, क्या होने लगा, मूर्ति के छोटे छोटे पार्ट्स जो है वो निकलने लगे. अब उन्होंने वापस विचार त्यांनी परत सुरू केला. इस पॅरेग्राफ के शब्दार्थ कुछ देखते हैं. परीने म्हणजे पद्धतीने, ढपल्या पातळ तुकडे, ढासळणे म्हणजे कोसळून पडणे. वाक्यप्रचार आहे, हिरमोड होणे, निराश होणे, उदास होणे. इकडे आपण बकुळीची फुलं बघू शकतो, व्हाईट कलरची असतात. नेक्स्ट पॅरेग्राफ. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा. आठवडे बाजार म्हणजे जो एक हफ्ते का बाजार होता है वो गांव में भरता था. महादू आयते कपड़े विकायला यायचा. मतलब महादू एक आदमी का नाम है और वो क्या करता था, कपड़ा बेचने के लिए लाता था. सगळा डोंगर भाग, वहाँ पे क्या था, सारे डोंगर मतलब पर्वत. फक्त पायवाटा और चलने के लिए छोटे छोटे रास्ते. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. और वो जो अपना माल है बेचने के लिए कैसे लाता था, घोड़े के ऊपर. नांद्रुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. नांद्रुकी एक पेड़ का नाम है और उसका क्या होता था, दाट सावली, मतलब उसकी बहुत घनी छाया गिरती थी. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. वो क्या करता था, उस पेड़ के नीचे उस अपने घोड़े को बांध के रखता था. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे जसं कावडंग असतं तसं हॉर्स डंग त्यांना दिसलं. लीद म्हणजे घोड्याचं शेण. लीद म्हणजे काय, घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे धागे दिसत होते. और उसमें क्या दिख रहा था, बहुत से धागे. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. और अगर हॉर्स डग अगर हम लोग इस मिट्टी में मिक्स करेंगे तो हम लोग की जो मूर्ति है वो टूटेगी नहीं, ऐसा इसलिए उन्होंने ये अभी एक्सपेरिमेंट किया. आता आमच्या मूर्तींना बिल्कुल तडे जात नव्हते. और अब जो उनकी मूर्तियाँ हैं बिल्कुल भी नहीं टूट रही थी. क्यों, क्योंकि उन्होंने अब हॉर्स डंग यूज़ किया था. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. और उनको इतनी खुशी हुई कि ये आपको मतलब वो हमें बता ही नहीं सकते, ऐसे वो हमें बता रहे. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. जब लेखक स्कूल में थे तब उन्होंने आर्किमिडीज, ये क्या है, शास्त्रज्ञ मीन्स साइंटिस्ट का नाम है. त्यांनी आर्किमिडीजचा काय वाचला होता, एक धडा.
त्याला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. और उनको जो भी चाहिए वो हर एक छोटी छोटी चीज़ में वो हर एक चीज़ ढूंढते थे जो उनको चाहिए. ते सापडल्यावर तो न्हाणी घरातून युरेका युरेका करत धावत सुटला. और वो उनको मिलने के बाद, मतलब जो उनको ढूंढना है वो उनको मिलने के बाद न्हाणी घर मीन्स बाथरूम से ही वो युरेका 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 असे ओरडायचे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता. और जितना आर्किमिडीज को खुशी हुई थी वैसे ही खुशी किसको हुई है यहाँ पे, लेखक को. जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. कब हुई वो खुशी, जब वो मूर्ति है वो उसमें उन्होंने क्या मिलाया था, हॉर्स डंग मिलाया. और वो मूर्ति जो टूटने का जो प्रोसेस था वो अभी रुक चुका था. और फिर उनको बहुत खुशी हुई थी. आपल्या पुरता का होईना पण तो एक शोध होता. और वो एक क्या था, आप अपने लिए क्या था, एक बड़ा शोध मीन्स उन्होंने एक फाइंड किया था. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगीन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. और वो हमें बस इतना ही बताना चाहते हैं कि हमारे हर एक बच्चे में, हर एक लोग में क्या छुपा हुआ है, आर्किमिडीज. त्याला कायम जागता ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. और इसलिए हमें उसको जगाना है. किसको, हमारी अंदर की आर्ट को, क्रिएटिविटी को. आणि त्याने काय होणार आहे, तुमचं आभाळ एकदम कायम आनंदानं भरलेलं राहील. हमें हमेशा सक्सेस मिलेगा उससे, कि अगर हम लोग कुछ, हमारे में अगर क्रिएटिविटी होगी, इच्छा होगी, तो उससे हमें ज़रूर अपने लाइफ में सक्सेस मिलेगा. अब इस पॅरेग्राफ में जो शब्दार्थ है, आयते म्हणजे तयार, लीद म्हणजे घोड्याचं शेण, आर्किमिडीज एक भौतिक शास्त्रज्ञ, न्हाणी घर म्हणजे बाथरूम, आभाळ आकाश गगन, युरेका युरेका युनानी भाषेतील एक शब्द आहे, अर्थ सापडले. युरेका म्हणजे काय तर सापडले, मिल जाना. जागता जागृत, नांद्रुक पिंपरण आणि पिंपळ वर्गीय झाड़. ये नांद्रुक जो ये पेड़ का नाम है. यहाँ पे आप देख सकते हैं कि आर्किमिडीज का फोटो है, ये जो साइंटिस्ट था उनका. आई होप बच्चों आपको ये जो लेसन है वो समझ में आया होगा. और अगर कुछ भी क्वेरी है तो आप पूछ सकते हो. थैंक यू.